नमस्कार. कथाकथन 22 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 22. कथेचं नाव आहे माणुसकी. माणुसकी. स्वामी विवेकानंदांचे भारतामध्ये भ्रमण चालू असताना एक दिवशी ते राजस्थानमध्ये गेले आणि रेल्वे स्टेशनवर राहू लागले. आणि त्या रेल्वे स्टेशनवर एक चांभार काम करीत होता. त्यानं पाहिलं स्वामी विवेकानंद 3 दिवस झाले उपाशी आहे. त्यांनी जेवण केलेलं नाही, 3 दिवस उपाशी आहे हे त्यांनी पाहिलं. तो चांभार स्वामी विवेकानंदांजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, मला माहित आहे तुम्ही 3 दिवस जेवण केलेलं नाही, तुम्ही उपाशी आहात. मी तुम्हाला भाकरी देतो. माझी इच्छा आहे, तुम्हाला भाकरी देण्याची माझी इच्छा आहे. प मी चांभार आहे, माझ्या हातची भाकरी चालेल का? असं स्वामी विवेकानंदांना चांभार या व्यक्तीने विचारलं. स्वामी विवेकानंद म्हणाले, घेऊन ये. चांभार घरी गेला आणि ताज्या ताज्या भाकऱ्या घेऊन आला आणि स्वामी विवेकानंदांना जेवायला दिलं. जेवण झाल्यावर स्वामी विवेकानंदांचं मन भारावलं. किती प्रेम, किती माया, की ते विचार करू लागले, चांभार परिस्थितीने गरीब आहे पण मनाने श्रीमंत आहे. आणि म्हणून त्यांचं मन भारावलं. आणि जेवत असताना, रेल्वे स्टेशनवर जेवत असताना काही प्रतिष्ठित मंडळी, बडी मंडळी स्वामी विवेकानंदांना शंका विचारण्यासाठी आलेले होते. आणि त्यांनी पाहिलं चांभाराच्या हातचं स्वामी विवेकानंद खात आहे, जेवण करत आहे. हे पाहिल्यानंतर त्या प्रतिष्ठित मंडळींना, जे शंका विचारायला आलेले होते, की काही प्रश्न विचारायला आलेले होते स्वामी विवेकानंदांना, त्यांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. अरे, चांभाराच्या हातचं स्वामी विवेकानंद जेवत आहे. चांभाराच्या हातून जे काही अन्न आले ते खात आहे. आश्चर्य वाटलं. आणि स्वामी विवेकानंदांना म्हणतात, अहो, तुम्हाला काही वाटते का? अरे 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 अरे, चांभाराच्या हातचं तुम्ही जेवण करता ना? त्या सर्वांचं ऐकून घेतलं स्वामी विवेकानंदांनी आणि मग उत्तर दिलं, मी ह्या ठिकाणी 3 दिवस आहे. ह्या 3 दिवसात तुमच्यापैकी किती जण इथं आले आणि मला तुम्ही विचारलं का, स्वामी विवेकानंद तुम्ही जेवण केलं का, काही खाल्लं का, कधी तुम्ही विचारलं का? नाही. आणि आता तुम्ही म्हणता ह्या हीन चांभाराचं, जो चांभार हीन आहे त्याच्या हातचं खाता, असं तुम्ही मला विचारता. चांभाराला जी माणुसकी आहे, ह्या चांभार व्यक्तीला जी माणुसकी आहे, जी थोडीही तुमच्याकडे काही नाही, अंश नाही, तिचा थोडाही तुमच्याकडे अंश नाही. चांभाराकडे जी माणुसकी आहे तिचा थोडाही तुमच्याकडे अंश नाही. आणि आता तुम्ही मला निर्लज्जासारखं विचारता, 3 दिवस तुम्ही का आले नाही माझ्याकडे? तुम्ही जेवले का, खाल्ले का? का आले नाही? आणि निर्लज्जासारखं तुम्ही सांगता की तुम्ही हीन माणसाच्या हातचं तुम्ही जेवण करता, चांभाराच्या हातचं तुम्ही जेवण करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असं म्हटल्यानंतर जे प्रतिष्ठित मंडळी होती ती निरुत्तर झाली. लक्षात ठेवा, जगामध्ये माणुसकी महत्वाची, माणुसकी महत्वाची. लक्षात ठेवा. धन्यवाद.